चला आज आपण पाहायचं आहे इयत्ता 6वी विज्ञान लेसन 1 मॅटर अराउंड अ स्टेट अँड प्रॉपर्टीज. आपल्या सभोवतालचे असणारे गुणधर्म आणि अवस्था, जे पदार्थ वगैरे जे म्हणतो ना आपण, त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत याचा. आज याच्यामध्ये आपण काय पडणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे द्रव्य म्हणजे काय. या ठिकाणी पहा, द्रव्य म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. व्हॉट इज अ मॅटर. ज्या वस्तूला वस्तुमान असते आणि जी जागा व्यापते तिला द्रव्य असं म्हणतात. आता इंग्लिशमध्ये याचं जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा, एनिथिंग दॅट्स हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस व्हॅल्यू इज कॉल्ड मॅटर. म्हणजे द्रव्य म्हणजे काय, जर का एखादी वस्तू तिला वस्तुमान असेल आणि ती जागा व्यापत असेल तर तिला द्रव्य असं म्हणतात. आपल्या सभोवतालच्या सर्व सजीव व निर्जीव वस्तू द्रव्यापासून बनलेल्या आहेत. ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस आर मेड अप मॅटर. मॅटर इज मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली थिनिंग पार्टिकल्स विच आर कॉन्स्टंटली इन मोशन. द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांनी बनलेलं असतं व हे कण सतत गतिमान असतात. हे नीट लक्षात घ्या. ते एखादं छोटीशी गोष्ट जरी आपण पाहिली तरी आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये जे हे वस्तुमान जे आहे याच्यामध्ये काही छोटे छोटे सूक्ष्म कण असतात आणि ते त्याचं बनवून ते काय बनलेलं असतं, द्रव्य बनलेलं असतं. पदार्थांच्या कणामध्ये परस्पर आकर्षण बल कार्यरत करत असते. देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिंग बिटवीन द पार्टिकल्स ऑफ मॅटर्स. म्हणजे कोणतीही वस्तू म्हणजे द्रव्य असेल तर त्याच्या एका कणामध्ये असंख्य असे सूक्ष्म कण असतात आणि ते एकमेकाला घट्ट खेचून देतात, म्हणून एखादा द्रव तो आपल्याला असा एकत्र दिसत असतो. द्रव्याच्या 3 अवस्था आहेत, म्हणजे द 3 स्टेट ऑफ मॅटर. एक म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅस. स्थायू, द्रव आणि वायू. द्रव्याच्या 3 अवस्था आहेत. आता स्थायू अवस्था म्हणजे कठीण एकदम, सॉलिड त्याला म्हणतो, घट्ट, निश्चित आकार व निश्चित आकारमान, डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॅल्यूम. त्याला एक आकारमान असतं आणि आकारही निश्चित असतो. ह्या दोन्ही गोष्टी ज्याला असतात त्याला म्हटलं जातं सॉलिड किंवा स्थायू. उदाहरणादाखल लाकूड, दगड, लोखंड, वूड, स्टोन अँड आयरन. ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टी सॉलिड आहेत, घट्ट आहेत. द्रव, लिक्विड, डेफिनेट व्हॅल्यू बट नो फिक्स्ड शेप. हे द्रव्यामध्ये काय असतं, निश्चित आकारमान असतं पण त्याला अनिश्चित आकार नसतो. आकारमान आणि आकार हे लक्षात घ्या. आकार म्हणजे एक शेप असतो त्याला. आता याच्यामध्ये आपण जर का बघितलं, डेफिनेट व्हॅल्यू त्याला काहीतरी आकारमान असतं, थोडक्यात वजन आपण म्हणू, बट नो फिक्स्ड शेप, त्याचा शेप फिक्स्ड नसतो. आता ह्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं जर कोणा झालं, पाणी, दूध, तेल, ही सर्व गोष्टी ज्या आता ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या द्रवामध्ये येतात. नंतर तिसरा येतो वायू, गॅस. अनिश्चित आकार व अनिश्चित आकारमान. त्याला निश्चित त्याचं आकार पण नसतो ना आकारमान पण निश्चित नसतं. याला काय म्हटलं जातं, वायू, गॅस. नो फिक्स्ड शेप अँड नो फिक्स्ड व्हॅल्यू. इंग्लिशमध्ये ही व्याख्या लिहिताना आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल, व्हॉट इज अ गॅस. नो फिक्स्ड शेप, नो फिक्स्ड व्हॅल्यू. हे शब्द लक्षात ठेवा. ह्या कोणत्याही याचं व्याख्या देत असताना, डेफिनेशन देत असताना हे 2 शब्द लक्षात ठेवायचं, नो शेप, शेप अँड व्हॅल्यू. आता स्थायूमध्ये डेफिनेट शेप, डेफिनेट व्हॅल्यू. द्रवामध्ये डेफिनेट व्हॅल्यू बट नो फिक्स्ड शेप.
आणि वायूमध्ये नो फिक्स्ड शेप, नो फिक्स्ड व्हॅल्यू. ह्या व्याख्या लक्षात ठेवा. 2 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, ते म्हणजे शेप आणि व्हॅल्यू. तेव्हा तुम्हाला ही व्याख्या येईल. आता गॅसचं आपण पाहिलं तर गॅसचं उदाहरण देता येईल आपल्याला, हवा आणि ऑक्सिजन. हवा आपल्याला दिसते का? नाही. पण फुग्यामध्ये आपण जर का त्याला बंद केलं तर त्याचं आकारमान असतं, पण ते अनिश्चित असतं. ऑक्सिजन आपण घेतो, दिसतो का? नाही. अशा पद्धतीचं. मला वाटतं ही स्लाईड तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. आता पुढे जाऊया आपण. स्थायू पदार्थाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. स्थायू पदार्थ जो असतो त्याचे गुणधर्म काय असतात? मग स्थायू पदार्थांना निश्चित आकार व निश्चित आकारमान असते. ही व्याख्याच आहे त्याची. सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप अँड अ डेफिनेट व्हॅल्यू. आता बाजूला हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी. तर याचा अर्थ हे जे आहे हे व्यवस्थितपणे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. अशा पद्धतीचा स्थायू असतो. त्यातील कण एकमेकांना घट्ट चिकटलेले व जवळजवळ असतात, त्यामुळे ते सहज दाबता येत नाहीत. आता इथं तुम्हाला जर बघितलं तुम्ही तर ह्यातला एखादा कण तुम्ही घेतलात तर तुम्हाला ते निघणार पण नाही. कारण का? देअर पार्टिकल्स आर टाईटली पॅक्ड अँड क्लोजली हेल्ड, सो सॉलिड कॅनॉट बी इझिली कंप्रेस. हे सॉलिड आहे, हे घट्ट आहे, बसलेलं आहे. त्यामुळं ह्याच्यातले सहजासहजी आपण बाहेर काढू शकत नाही. पण म्हणून त्याला म्हटलं जातं त्यातील कण एकमेकांना घट्ट चिकटलेले व जवळजवळ असतात, त्यामुळे ते सहज दाबता येत नाहीत. ह्याच्यावर बसा तुम्ही, काय आकार चेंज होतो का? नाही होणार चेंज, कारण ते घट्ट आहे, सॉलिड आहे. कणामधील आकर्षण बल खूप जास्त असल्याने स्थायू पदार्थ आपला आकार टिकवून ठेवतात. बिकॉज हे आकारमान बघा, तुम्हाला एक परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात की त्याचं आकारमान किंवा आकार जो आहे, सॉलिडचा आकार बदलू शकत नाही. त्याचं उत्तर हे आहे, बिकॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल्स इज व्हेरी स्ट्रॉंग, सॉलिड रिटेन्स देअर शेप. म्हणजे त्यांच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते व्हेरी स्ट्रॉंग, खूप घट्ट असतात, त्यामुळे त्यांचा आकार बदलत नाही. आता उदाहरणार्थ लाकूड, दगड, लोखंड, पुस्तक, खडू हे आपल्याला उदाहरण म्हणून दिलेले आहे स्थायूमध्ये. पुढे जाऊया आपण. द्रव पदार्थाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स. द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते, पण निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात ठेवू तसा आकार घेतात. लिक्विड हॅव अ डेफिनेट व्हॅल्यू बट नो फिक्स्ड शेप. दे टेक्स द शेप ऑफ द कंटेनर दे आर केप्ट इन. म्हणजे एखाद्या भांड्यात तुम्ही ते द्रव टाकला तर त्या भांड्याचा आकार येतो, पण त्याला एक व्हॅल्यूम असतं, आकारमानाने आकार. हे लक्षात घ्या. आकारमान त्याला असतं पण आकार नसतो. बरोबर. पुढे, द्रवातील कण सैलसर मांडलेले असतात, त्यामुळे द्रव पदार्थ सहज वाहू शकतात. पार्टिकल्स इन अ लिक्विड आर लूजली अरेंज्ड विच अलाउ लिक्विड टू फ्लो इझिली. आता सॉलिडच्या कंपॅरिझनमध्ये द्रवातले जे कण असतात त्याचे पार्टिकल्स जे असतात ते थोडेसे ढिल्ले असतात, त्यामुळे ते काय करतात, सहज प्रवाहित होतात किंवा सहज वाहत जातात. द्रव पदार्थांचा पृष्ठभाग सामान्यतः सपाट व समतल असतो. द सरफेस ऑफ अ लिक्विड ॲट रेस्ट इज जनरली फ्लॅट अँड लेवल. तुम्ही जर का द्रवाचा पृष्ठभाग बघितला, आता एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं तर त्याचा पृष्ठभाग बघा, द्रवाचा एकदम समतल असतो, एकदम सामान्य असतो. ह्याच्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत, पाणी, दूध, तेल, रॉकेल आणि इतर द्रव पदार्थ. हे नीट लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. वायू पदार्थांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ गॅस. ह्याचे गुणधर्म काय आहेत? वायू पदार्थांना निश्चित आकार किंवा विशिष्ट आकारमान नसते, ते उपलब्ध जागा पूर्णपणे व्यापतं. आता हे पहा, हे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे वायूचा आकार.
Gases have no fixed shape or no fixed value. They completely fill the available space. जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ते वायू पसरत जातो. अशा पद्धतीनं हे वायूचा पहिला गुणधर्म आहे. दुसरा गुणधर्म आहे वायूतील कण एकमेकापासून खूप दूर असतात व मुक्तपणे वेगाने फिरतात. Particles in a gas are far apart from each other and move freely and rapidly. आता ह्याच्यामध्ये जे त्यांच्यात पार्टिकल्स जे असतात ते लांब असतात, त्यामुळं ते मुक्तपणे इकडून तिकडून फिरू शकतात. वायू पदार्थ सहज दाबले जाऊ शकतात कारण कणातील पोकळी मोठी असते. Gases can be easily compressed because the space between their particles is large. म्हणजे याच्यामध्ये असणारी पोकळी जी असते दोन पार्टिकल्समध्ये ती खूप जास्त असते, त्यामुळं सहज दाबले जाऊ शकतात. आता हे प्रत्येकाचे 3 गुणधर्म आहेत. वायू, द्रव आणि स्थायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. याचे हे नीट लक्षात ठेवायचे आणि प्रत्येकाची उदाहरण लक्षात ठेवायचे आहेत. गॅसमध्ये काय काय येतं? हवा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे. पुढे अवस्थांतर, चेंज ऑफ स्टेट. वितळणे, मेल्टिंग. स्थायू द्रवमध्ये जाऊ शकतो, म्हणजे सॉलिडचं लिक्विड होऊ शकतं. उष्णता दिल्याने स्थायूचे द्रवात रूपांतर होते. उदाहरणार्थ बर्फ वितळणे. सॉलिड चेंज इन टू लिक्विड ऑन हिटिंग. फॉर एक्झाम्पल आईस मेल्टिंग. म्हणजे स्थायूला सॉलिडला जर का आपण हीट दिली तर तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. पुढचा गोठणे, फ्रीजिंग. द्रव पदार्थ स्थायूमध्ये येऊ शकतो. लिक्विड कॅन बी सॉलिड. कसं? उष्णता काढून घेतल्याने द्रवाचे स्थायूत रूपांतर होते. लिक्विड चेंज इन टू सॉलिड ऑन रिमूव्हिंग ऑफ हीट. त्या द्रवातली जर का उष्णता काढून घेतली तर त्याचं सॉलिडमध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणजे स्थायूमध्ये रूपांतर होऊ शकतं. बाष्पीभवन. द्रव हे वायूमध्ये रूपांतर होऊ शकतं. लिक्विडचं गॅसमध्ये रूपांतर होऊ शकतं. वेपरेशन बरोबर. उष्णता दिल्याने द्रवाचे वायूत रूपांतर होते, म्हणजे बाष्पात. लिक्विड चेंज इन टू गॅस वेपर ऑन हिटिंग. म्हणजे द्रवाला जर का उष्णता दिली तर त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं. आता संघनन, कंडेन्सेशन. वायू व द्रव, गॅस हा लिक्विड बनू शकतो. कसं? उष्णता काढून घेतल्याने वायूचे रूपांतर द्रवाचे रूपांतर वायूत होऊ वायूचे रूपांतर द्रवात होऊ शकते. उष्णता काढून घेतल्याने वायूचे द्रवात रूपांतर होते. गॅस चेंज इन टू लिक्विड ऑन रिमूव्ह ऑफ हीट. आता आपण प्रत्येक वेळेला ह्या सर्व आपल्या ज्या आत्ताच्या याच्यामध्ये आपण बघितलं की इथे सर्व काही सांगितले. वितळणे, गोठणे, बाष्पीभवन, संघनन. ओके. या ठिकाणी जर का आपण बघितलं तर स्थायूला उष्णता दिली तर द्रवात रूपांतर होतं. या ठिकाणी बघितलं तर द्रवाला उष्णता काढून घेतली तर स्थायूत रूपांतर होतं. या ठिकाणी बघितलं द्रवाला उष्णता दिली तर गॅसमध्ये रूपांतर होतं. ह्यामध्ये आपण वायूमधील हीट काढून घेतली की द्रवात रूपांतर होते. म्हणजे उलटं होत असताना उष्णता काढून घ्यावी लागते आणि त्याच्या पुढची प्रक्रिया होत असताना उष्णता द्यावी लागते. पुढे आता याच्यामध्ये संप्लवन, सब्लिमेशन. काही स्थायू पदार्थांना उष्णता दिली असतात ते द्रव अवस्थेत न जाता थेट वायू अवस्थेत रूपांतरित होतात. या क्रियेला संप्लवन असे म्हणतात. म्हणजे some solid when heated change directly into the gases state into passing through the liquid state. This process is called sublimation. म्हणजे आता आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं
की काही स्थायूंना, हे बघा इथे दिले मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला. इथं पाहिलं की काय स्थायूंना आपण उष्णता दिली तर द्रवात रूपांतर होतं, बरोबर. पण आपणाला या ठिकाणी दिसतंय की स्थायूला उष्णता दिली तर डायरेक्ट गॅसमध्ये रूपांतर होतं, वायूमध्ये रूपांतर होतं. अशाच पदार्थांची वाफ थंड केली असता ती थेट स्थायू अवस्थेत बदलते. म्हणजे सिमिलरली द वेपर ऑफ सच सबस्टन्स चेंज डिरेक्टली बॅक इन टू सॉलिड ऑन कुलिंग. म्हणजे अशाच पद्धतीच्या काही वायूंना जर का थंड केलं तर ते स्थायूमध्ये रूपांतर होतात. आता उदाहरणं दिलेत. फॉर एक्झाम्पल कापूर. आता कापूर तुम्हाला माहीत आहे, कापूर जाळला सॉलिड असतो तो, पण तो ताबडतोब त्याचा धूर बनून जातो वरती. नवसागर, अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड तुम्ही जर का बघितलं असेल बाजारामध्ये की भांड्यांना कलई देणे, त्यासाठी अमोनियम क्लोराईड वापरला जातो. आयोडीनची खडे, आयोडीन क्रिस्टल, ते वाफेत विरघळतात. कोरडा बर्फ स्थायू CO2, ड्राय आईस सॉलिड CO2. आता तुम्ही बघितलं असेल कोरडा बर्फ तो वितळत नाही, तो त्याच्यामध्ये कसं असतं CO2 असतो. तर कोरडा बर्फ कुठं वापरतात, ड्राय आईस सॉलिड, तर तो वापरतात पहा न्हाव्याच्या दुकानामध्ये दाढी करताना असतात ते वापरला जातो तो. अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. संप्लवन त्याला म्हटलं जातं. संप्लवन याचं लक्षात ठेवायचं. संप्लवन म्हणजे संपलं, स्थायूला उष्णता दिली की तो संपतो, त्याला संप्लवन, सब्लिमेशन असं म्हणतात. म्हणजे साधं सोपं लक्षात ठेवायचं. स्थायूला उष्णता दिली की तो संपतो म्हणजे संप्लवन म्हणजे सब्लिमेशन. उदाहरणार्थ कापूर, नवसागर, आयोडीनचे खडे आणि कोरडा बर्फ. ठीक आहे, पुढे जाऊया. सुवाहक आणि दुर्वाहक. कंडक्टर अँड इन्सुलेटर. सुवाहक, कंडक्टर, ज्या पदार्थातून उष्णता किंवा विद्युत प्रवाह सहज वाहू शकतो त्यांना सुवाहक असे म्हणतात. आता याचा अर्थ बघा. सबस्टन्स थ्रू विच हीट ऑर इलेक्ट्रिक करंट्स कॅन पास इझिली आर कॉल्ड कंडक्टर. आता तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की वायर, इलेक्ट्रिक वायर असते, त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहतो. त्या वायरना काय म्हटलं जातं, सुवाहक, कंडक्टर्स. मग ते विद्युत वाहत जाते किंवा उष्णता वाहते. मग याच्यामध्ये कोणते कोणते धातू येतात, तर तांबे, ॲल्युमिनियम आणि लोखंड याच्यातून विद्युत वाहते. बरं, पुढे जाऊया. दुर्वाहक, इन्सुलेटर, ज्या पदार्थातून उष्णता किंवा विद्युत प्रवाह वाहू शकत नाहीत त्यांना दुर्वाहक म्हणतात. सबस्टन्स थ्रू विच हीट ऑर इलेक्ट्रिक करंट्स कॅन नॉट पास आर कॉल्ड इन्सुलेटर. मग ह्यातनं कुणाचं वाहत नाही आहे, तर लाकडातनं वाहत नाही, प्लास्टिकचं वाहत नाही, रबर वाहत नाही. हे जे आहेत याच्यातून विद्युत वाहत नाही, म्हणून ह्याला दुर्वाहक असं म्हटलं जातं. आलं लक्षात. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की वायरमन वगैरे जी लोक असतात इलेक्ट्रिकची काम करणारे, ते रबराचे हँडग्लोव्ज वापरतात किंवा त्यांचा एखादी वायर असेल तर लाकडावरती ठेवतात, प्लास्टिकवरती ठेवतात, रबरवरती वापरतात. म्हणजे ही साधनं ती वापरत असतात. पायामध्ये रबराचे बूट घालतात, कारण रबर, प्लास्टिक आणि लाकूड हे दुर्वाहक आहेत. ओके, आता पुढे जाऊया. आता थोडक्यात सारांश. आता याचा अर्थ आपण काढला. आता एक 5-10 मिनिटापर्यंत आपण काही गोष्टी पाहिल्या. ह्याचा सारांश काय, तर याचा सारांश असा आहे की चॅप्टर समरी ह्या प्रकरणामध्ये काय बघितलं, वस्तुमान असणारी व जागा व्यापणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे द्रव्य. एनिथिंग दॅट्स हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस इज कॉल्ड मॅटर. आता हे लक्षात ठेवा तुम्ही. ह्या धड्याचा सारांश हा पाठच करून ठेवायचा, म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. द्रव्यांच्या 3 प्रमुख अवस्था आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. मॅटर हॅज 3 मेन स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. उष्णता दिल्याने किंवा
काढून घेतल्याने पदार्थाची अवस्था बदलते, अवस्थांतर. तर स्टेट ऑफ सबस्टन्स चेंज ऑफ स्टेट बाय ॲडिंग ऑर रिमूव्हिंग हीट. काही पदार्थ द्रव अवस्थेशिवाय थेट वायू अवस्थेत रूपांतर होतात, त्यांना संप्लवन असं म्हटलं जातं. सम substance change directly from solid to gas without a liquid stage is called, this is a sublimation. पदार्थ सुवाहक, वीज किंवा उष्णता वाहविणारे किंवा दुर्वाहक न वाहविणारे असू शकतात. सबस्टन्स कॅन बी कंडक्टर और इन्सुलेटर डू नॉट. म्हणजे जे पदार्थ असतात ते काय करतात, विद्युत वाहक असतात किंवा विद्युत दुर्वाहक. हे आतापर्यंतच्या आपण ह्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर हा पहिला धडा विज्ञानाचा पूर्ण झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.